SIFच्या पहिल्या प्रकारामध्ये 80% इक्विटी आहे लॉंग शॉर्ट. याच्यामध्ये मेजरली लार्ज कॅप कंपनीज ट्रेड होतील असं दिसत आहे. दुसरा जो प्रकार आहे 100 एक्सपेक्टेड म्हणजे टॉपच्या 100 कंपन्या इक्विटी X100 याच्यामध्ये टॉपच्या 100 कंपन्यांमध्ये एक्सपोजर घेतलं जाणार नाही किंवा मिड कॅप आणि स्मॉल कॅप याच्यामध्ये एक्सपोजर घेतलं जाणार आहे 65%. बाकीचं एक्सप्लोजर ते या कंपन्यांमध्ये पण घेऊ शकतात. लॉंग टर्ममध्ये असं म्हणतात की मिड कॅप आणि स्मॉल कॅप खूप चांगली वेल्थ क्रिएट करेल. अशा वेळेला मिड कॅप स्मॉल कॅप फंड ज्यावेळी मार्केट व्होलेटाईल असतं किंवा मार्केट निगेटिव्ह होतं तेव्हा सर्वात जास्त करेक्ट होणारे स्कीम्स आहेत. याच्यामध्ये फंड मॅनेजर काहीच करू शकत नव्हता. त्या लॉंग शॉर्टमुळे काय होणार आहे, त्यांना हेज करता येणार आहे, त्यामुळे डाऊन साईड प्रोटेक्ट करता येणार आहे किंवा मेजर जे डाऊन साईडचा जंक बसतो किंवा लॉस होतो तो इथं टाळता येऊ शकतो फंड मॅनेजरला. सो SIFचं हे जे सेकंड व्हर्जन आहे याला असं म्हणूयात की पहिलं व्हर्जन होतं 80% इक्विटी, ते लार्ज कॅप व्हर्जन होतं. हे मिड आणि स्मॉल कॅप मधलं व्हर्जन आहे. याच्यामध्ये जर तुम्ही पैसे टाकले तर माइट बी तुम्हाला अपसाईड 80% कॅच करता येऊ शकेल, पण डाऊन साईड याच्यामध्ये खूप चांगली प्रोटेक्ट होऊ शकते. होऊ शकतं की समजा 10% मार्केट पडलं तर हे 2% 3%च पडतील किंवा पडणार पण नाहीत. सो असं सुंदर हे SIF नावाचं प्रोडक्ट आहे. तुमच्या जीवाला धाकधूक नको असेल, मार्केटच्या चढ उताराची टेन्शन नको असेल तर SIF मला वाटतं की येणाऱ्या काळात खूप युजफुल ठरणार आहे इन्व्हेस्टरसाठी. सो तुम्ही कुठे वाट बघत बसलाय, SIF बद्दल माहिती घ्या. माझं यूट्यूब चॅनल आहे आकाश गोंदवले, त्याच्यावरती पण मी लॉंग व्हिडिओ टाकले SIF बद्दल. आणि जर तुम्हाला लाईव्ह माहिती पाहिजे तर खाली SIF टाईप करा, माझी टीम तुम्हाला कनेक्ट करेल. विल मेट डिस्कस अँड इन्व्हेस्ट फॉर युअर वेल्थ क्रिएशन. धन्यवाद.